तर सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। हर्षवर्धन सकपाळांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला। सुनील तटकरेंशी चर्चा करूनच पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असं अमोल महाडिक यांनी म्हटलं आहे। गेल्या वर्षी 12 जून 2025 साली जो दुर्दैवी एअर इंडिया 171 चा एअर क्रॅश झाला, त्याच्यामध्ये माझ्या पत्नी ज्या कॅबिन सुपरवायझर म्हणून त्याच एअरक्राफ्टवरती कार्यरत होत्या। AIBचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट अजूनही समोर आलेला नाही। त्या बाबतीमध्ये ज्या लोकांनी युनिफॉर्ममध्ये कार्यरत असताना त्यांची आयुष्याचं एका अर्थी बलिदान दिलं, त्यांच्यावरती आरोप करण्याचे सुद्धा पाप या ठिकाणी केलं जात आहे। या सगळ्याच्या विरोधात जी माझी चीड आहे, त्या अनुषंगाने मी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल असं इंद्रनील नाईक यांनी म्हटलंय। गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये इंद्रनील नाईक उपस्थित होते। काय ह्या विषयावर सर्व वरिष्ठ पातळीवर निर्णय होतात नेहमी, आणि माझं मत असं आहे की मी किती बोललो तरी त्याला महत्त्व नाही आहे, आणि जे वरिष्ठ निर्णय घेतील त्याला आमची मान्यता आहे। म्हणून मत काय आहे? नाही, जे निर्णय घेतील, मी तेच म्हणतोय ना, आमच्या वरिष्ठांनी जे निर्णय घेतले ते मान्य आहे मला। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल मुद्रांक आणि भूमी अभिलेख विभागाचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 3950 शेत रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देऊन 31 मार्च 2027 पर्यंत सर्व रस्ते खुले करण्याचे निर्देश देण्यात आले। 1 जानेवारी 2011 पूर्वी जी काही बांधकामे शासकीय जागावर अतिक्रमण झाले असतील, ज्यांना लोक राहायला आले असतील, त्या सर्वांचं सर्वेक्षण करून या सर्वांना त्यांच्या मालकी हक्काचे कागदपत्र तयार करणे, त्याचं स्वामित्व देणे, याकरताही सर्वेक्षणाचा निर्णय आम्ही केला। 15/10/2024 पूर्वी जे काही खाजगी जागेवर बांधकाम झाले आहेत आणि त्यांच्याकडे मालकीत्व अजून मिळालं नाही, त्या सर्वांना स्वामित्व देण्याचाही आम्ही निर्णय घेतलेला आहे। तर परीक्षा सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून विधेयकावर स्वाक्षरी करण्यात आली। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी या कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे। 2014च्या मूळ कायद्यातील त्रुटी दूर करून गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी अत्यंत कठोर अशी शिक्षा, तसंच जलद तपास आणि वेगवान निकालाच्या तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी विधेयकावर स्वाक्षरी केलेली आहे। परीक्षा सुधारणा विधेयकाचं आता कायद्यात रूपांतर झालेलं आहे। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी या कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे। 2014च्या मूळ कायद्यातील त्रुटी दूर करून गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद यात असणार आहे। तर मंत्रालयाचं कॅन्टीन आकाशातून पडलंय का असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। कायद्यासमोर सर्व संस्था सारख्याच आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। एसीबीचं पथक तर भुजबळांच्या केबिनमध्ये गेलं होतं असं आव्हाडांनी म्हटलं। मंत्रालयाचं कॅन्टीन काय आकाशात ना आलं काय? त्यांच्यावरती रेड नाही घालायची? प्रश्न असा आहे की एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ लॉ। तर अँटी करप्शन ब्युरो मंत्रालयाच्या मंत्र्याच्या केबिन मध्ये जाऊ शकते, तर एवढे गेलं तर काय चुकीचं झालं? अरे यार, अँटी करप्शन ब्युरो धरवळांच्या केबिन मध्ये गेलो होतो यार। म्हणजे ते आदिवासी मंत्री आहेत, गरीब माणूस आहे म्हणून त्याच्या केबिन मध्ये जायचं, आणि एफडी वाले तुमच्या कॅन्टीन मध्ये गेलो तर तुम्ही मोहम करा, असं थोडी असतं यार। काँग्रेसचे माजी लोकसभा उमेदवार अभय पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। अभय पाटील आणि एकनाथ शिंदेंमध्ये तासभर चर्चा झाली। या बैठकीला श्रीकांत शिंदे उपस्थित होते। अभय पाटील यांनी अकोल्यातून 2024च्या लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली। तर RSSचे संस्थापक हेडगेवार यांच्या निवासस्थानावर आधारित विशेष पोस्टल कव्हर माहिती पुस्तिका आणि कायमस्वरूपी सचित्र टपाल मुद्रेचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळेला सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या कार्याचा विस्तार, राष्ट्रसेवा आणि व्यक्ती निर्माणावर भाष्य केलं। त्यांच्या जीवनात दुसरं काहीच संघाचं काम, देशाचं हित, जसं सांगितलं होतं या संघाची सुरुवात त्या घरीच, वरच्या मजल्यावरची माडीची खोली आहे, तिथंच झाली एका बैठकीच्या विजयादशमी। तेव्हा तर कोणाच्या गणतीत संघ नव्हता, आता खूप प्रसिद्ध झाला आहे।
संघाच्या कामाची वाढ झाली आहे ही खरं आहे आणि देश विदेशामध्ये उत्सुकता आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. दोन्ही देशातील परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. दोघांनी चर्चा केलेली आहे. व्यापारी जहाज आणि खलाशांवरील हल्ले तातडीने थांबवण्याची मागणी भारतानं केली असून अशा हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवलेला आहे. भारतानं पुन्हा एकदा संवाद आणि मुसद्दीगिरीच्या मार्गानंच मार्ग काढण्यावर भर दिला आहे. मेटाचे अधिकारी पुढील आठवड्यात भारताला भेट देणार आहेत. अल्गोरिदममधील पक्षपाताबाबत सरकारकडून विचारणा होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये कंपनीच्या भूमिकेबद्दलही अधिकाऱ्यांकडे विचारणा होणार असल्याची माहिती मिळते. मेटाचे अधिकारी संसदीय स्थायी समितीसमोर उपस्थित राहणार आहेत.